संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-2022 इयत्ता 7वी विषय सर्व विषय सराव प्रश्नपत्रिका। या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत। संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-22 इयत्ता 7वी विषय मराठी गुण 50। विद्यार्थी नाव या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे। शाळेचे नाव या ठिकाणी शाळेचे नाव आपण लिहायचे आहे। प्रश्न पहिला अ समानार्थी शब्द लिहा। गुण 2 1 आई माता 2 रान जंगल ब विरुद्धार्थी शब्द लिहा। गुण 2 1 अर्थ अनर्थ 2 अमृत विष क खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा। गुण 2 1 ती शाळा पुढे आहे पुढे 2 हळूहळू सूर्यास्त होईल हळूहळू। प्रश्न दुसरा अ वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। गुण 4 1 डोक्याला हात लावणे हताश होणे शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे खराब झाले त्यामुळे त्यांनी डोक्याला हात लावला। 2 जीवात जीव येणे बरे वाटणे हरवलेली सायकल सापडताच माझ्या जीवात जीव आला। ब खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा। गुण 4 1 उत्तराई आईच्या ममतेतून कोणी उत्तराई होऊ शकत नाही। 2 भाषा मला माझी मराठी भाषा खूप आवडते। 3 ऐटीत हत्ती ऐटीत चालतो। 4 जलद घोडा जलद धावतो। क शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। गुण 3 1 धान्य साठवण्याची जागा त्याला म्हणतात कोठार। 2 पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत नखशिकांत। 3 मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई। ड आकृती पूर्ण करा। गुण 3 1 स्वप्नाविषयी लेखकांची 3 मते। 1 माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत। 2 ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही। 3 स्वप्न आपल्याला समृद्ध करते। प्रश्न तिसरा काय कराल ते लिहा। गुण 4 1 कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे त्याला उचलून घेईन रुमालात गुंडाळून ऊब देईन त्याच्या पाठीवरून हात फिरवीन त्याला घरी घेऊन जाईन जखम नीट पाहून त्यावर घरगुती उपचार करेन त्याला दूध प्यायला देईन। आणखी तुम्ही काय करू शकाल ते लिहा। 2 तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे तुम्ही काय कराल। मी चिमणीचे घरटे तिला बांधू देईन चिमणी घरटे कसे बनवते याचे दररोज निरीक्षण करेन तिला खायला दाणे व प्यायला पाणी देईन घरट्यातील चिमणीच्या पिल्लांची काळजी घेईन। या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय करू शकता हे देखील तुम्ही लिहू शकता। ब का ते लिहा। गुण 6 1 लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या ठेवले कारण कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले। 2 सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। उत्तर वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। क थोडक्यात उत्तरे लिहा। गुण 6 1 वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला। उत्तर सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता
परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो थाड थाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. 2. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, कारण मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांडीतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ड. नावे लिहा. गुण 4. 1. वसंताला शिक्षणाची प्रेरणा देणारी. मीरा. 2. पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे. घंगाळ. 3. यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले. लोकमान्य टिळक. 4. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा. उत्तर आहे साखर शाळा. प्रश्न 4 अ. छत्री व पाऊस यातील संवाद लिहा. गुण 5. पाऊस. तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो नि तुम्हाला अडवतेस. छत्री. नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही, मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. पाऊस. पण कधीतरी माणसाने भिजावे की. छत्री. तसं नव्हे, माणसं भिजली तर त्यांना पडसे खोकला येतो, डॉक्टरकडे जावे लागते. पाऊस. तू माणसाचे रक्षण करतेस, मग तू का भिजतेस. छत्री. अहो, वर्षभर मी अडगळीत असते, तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो. या ठिकाणी मी असा संवाद लिहिलेला आहे, पण तुम्ही तुमच्या मनाने कल्पना करून छत्री आणि पाऊस एकमेकांशी काय बोलतील यातील संवाद कल्पना करून तुम्ही छानपैकी लिहू शकता. ब. शाळेतील पहिला दिवस या विषयावर 10 ओळी लिहा. गुण 5. किंवा माझी आई या विषयावर 10 ओळी लिहा. शाळेतील पहिला दिवस. मे महिन्याची सुट्टी संपत आली. मी नवीन वह्या पुस्तके व नवीन गणवेश घेतला, नवीन दप्तर घेतले. शाळेच्या पहिल्या दिवशी लवकर उठलो, पटपट तयारी करून नवीन गणवेश घालून आयटीत निघालो. आम्ही सर्वजण वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो. काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले. शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सगळे तास झाले. आमचे सर्व शिक्षक चांगले आहेत, ते छान शिकवतात व आम्हाला प्रेरणा देतात. शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टीही मजेत गेली. सगळ्यांनी डबे एकत्र खाल्ले. असा माझा शाळेतला पहिला दिवस खूप आनंदात गेला. याच पद्धतीने तुम्ही माझी आई या विषयावर सुद्धा सुंदर निबंध तुम्ही तयार करू शकता. आपल्या आईविषयी 10 ओळी या ठिकाणी तुम्ही लिहायच्या. संकलित मूल्यमापन क्रमांक 1. प्रथम सत्र परीक्षा 2021-22. इयत्ता 7वी. विषय हिंदी. गुण 50. विद्यार्थी नाव, शाळेचे नाव. प्रश्न पहिला. एक वाक्य में उत्तर दो. 1. चिड़िया कहाँ रहती थी. उत्तर. चिड़िया घर के आंगन में बरगद के पेड़ पर घोंसला बनाकर रहती थी. 2. फूल किसको अपना रस पिलाता है. फूल भौरों को अपना रस पिलाता है. 3. गांव में काम करने के लिए मजदूर क्यों नहीं मिलते. उत्तर. रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे हैं, इसलिए गांव में काम करने के लिए मजदूर नहीं मिलते. 4. बंदर जंगल से क्या लाता है. उत्तर. बंदर जंगल से अच्छी अच्छी जड़ी बूटियां लाता है. 5. एसंबा गांव के नाले की दोनों तरफ क्या था. उत्तर. एसंबा गांव के एक तरफ बस्ती और दूसरी तरफ पाठशाला और खेत था. ब. रिक्त स्थानों की पूर्ति
करो। 5 गुण। 1 घर के आंगन में टिम्ब टिम्ब का पेड़ था। उत्तर घर के आंगन में बरगद का पेड़ था। 2 हाथ लगा बंदर के एक दिन टिम्ब टिम्ब आला, टूटा फूटा आला। 3 अग्नि टीम में टिम्ब टिम्ब से अधिक वैज्ञानिक थे। 500 से अधिक वैज्ञानिक थे। 4 चंद खिलौने के खोने से टिम्ब टिम्ब नहीं भरा करता है। बचपन। 5 बिल्ली बोली मुझको आया 104 टिम्ब टिम्ब। बिल्ली बोली मुझको आया 104 बुखार। क कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाओ। गुण 3। 1 भालू को खांसी और जुकाम था। सही। 2 लोमड़ी डांस करना चाहती थी। गलत। 3 गांव की बस्ती नाले के एक तरफ और पाठशाला दूसरी तरफ। सही। प्रश्न दूसरा। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्य में लिखो। गुण 6। 1 गांव में अभी भी कौन कौन सी समस्याएं हैं? गांव में पीने का पानी लाने के लिए दूर दूर जाना पड़ता है। वहाँ स्कूली शिक्षा के बाद आगे पढ़ने के लिए कॉलेज नहीं है। पक्की सड़कें नहीं हैं। 2 दादी माँ सुबह उठकर क्या करती? उत्तर दादी माँ सुबह उठकर घर बुहारती, संवारती, आंगन में आसन धरती, खाना बनाती, खाती, परिवारजनों से बातें करती। ब किसने किससे कहा? गुण 5। 1 मैं ही दिखूं सबसे सुंदर ऐसी बूटी लाओ, लोमड़ी ने बंदर से कहा। 2 आज एक अनुपस्थिति लग गई मेरी, उज्ज्वला ने जूही तुषार से कहा। 3 वही नाला गुरुजी। उत्तर है विद्यार्थियों ने गुरुजी से कहा। 4 उनको प्रोत्साहित करना तुम्हारी नैतिक जवाबदारी है। उत्तर शहर ने देहात से कहा। 5 आखिर चाहते हो कैसी एकता? उत्तर मुनमुन ने टीनू से कहा। प्रश्न तीसरा। समानार्थी शब्द लिखो। गुण 4। 1 परिश्रम मेहनत। 2 तन शरीर। 3 सागर समुद्र। वृक्ष समानार्थी शब्द पेड़। ब विरुद्धार्थी शब्द लिखो। गुण 4। 1 रात दिन। पुण्य पाप। 3 अस्त उदय। 4 अच्छा बुरा। क वचन बदलो। गुण 3। 1 पौधा पौधे। 2 किरण किरणे। 3 खजाना खजाने। ड मुहावरों का अर्थ बताकर वाक्य में प्रयोग करो। गुण 4। 1 नीलाम होना बिक जाना। रमेश अपने साइकिल को नीलाम करने की सोच रहा था। 2 दुखड़ा रोना दुख सुनाना। मैं सहेली के घर गई तो उसकी माँ दुखड़ा रोने लगी। प्रश्न चौथा। शब्दों की अंताक्षरी लिखो। गुण 2।
अ. रमेश शरारत तगड़ा डाल। ब. उद्देश्य और विधेय अलग करके लिखो। गुण 4 1. सुरेश दिल्ली गया था। उद्देश्य सुरेश, विधेय दिल्ली गया था। 2. सचिन तेंदुलकर उत्तम क्रिकेट खेलता है। उद्देश्य सचिन तेंदुलकर, विधेय उत्तम क्रिकेट खेलता है। प्रश्न 4 क. निम्नलिखित किसी एक विषय पर 5 वाक्य लिखिए। गुण 5 मेरी माँ का नाम टिम्ब है। यहाँ तुम्हारी माँ का नाम लिखो। मेरी माँ बहुत प्यारी और समझदार है। वह खाना भी बहुत स्वादिष्ट बनाती है। घर में सभी उनका सम्मान करते हैं। मेरी माँ मेरा खूब ख्याल रखती है। मेरी माँ ने 12वीं तक पढ़ाई की है। मेरी माँ रोज़ मुझे पढ़ाई करने में मदद करती है। मेरी माँ बहुत ही धार्मिक है। मेरी माँ मेरी सबसे अच्छी दोस्त है। मेरी माँ दुनिया की सबसे अच्छी माँ है। दूसरा विषय मेरी पाठशाला। मेरी पाठशाला का नाम सरस्वती विद्या मंदिर है। यह एक आदर्श विद्यालय है। मेरा विद्यालय बहुत बड़ा और सुंदर है। मेरे विद्यालय में लगभग 400 विद्यार्थी पढ़ते हैं। मेरे विद्यालय में सभी प्रकार की सुविधाएं जैसे कंप्यूटर रूम, विज्ञान प्रयोगशाला, पुस्तकालय, खेल का मैदान आदि उपलब्ध है। हमारी पाठशाला में स्वच्छता पर विशेष ध्यान दिया जाता है। हर वर्ष पाठशाला में तरह तरह की प्रतियोगिताओं का आयोजन किया जाता है। मुझे मेरी पाठशाला पर गर्व है। संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-22 इयत्ता 7वी विषय इंग्रजी। क्वेश्चन नंबर 1A. Read the following passage carefully and answer the questions. Mark 10. She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. Question number 1A. Read the following passage carefully and answer the questions. Mark 10. A1. 1. Why was Akulka angry? Malasha plumped her foot into the water and bespattered Akulka's new dress and her nose and eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry. 2. What were the names of two girls, Akulka and Malasha? A2. Why did Malasha run home? Malasha ran home because she was frightened that she would punish. A3. Find opposites. 1. Old, new. 2. In, out. A4. Write two names of body parts from the passage: foot, nose and eyes. Question number 2. Read the following passage carefully and answer the questions. Mark 10. Two friends were traveling together through a wood when suddenly they came across a bear. The bear saw the travelers and rushed out upon them. One of the travelers was good at climbing trees without waiting for his. He caught hold of the branch of a nearby tree and hid himself among the leaves. A1. Who were traveling together? Two friends were traveling together. 2. Who rushed out upon the friends? The bear rushed out upon the friends. A2.
What did one of the friend do without waiting for his friend? He caught hold of the branch of nearby tree and hid himself among the leaves. A3. Write two past forms. See, saw. To catch, caught. A4. Write two names of wild animals. Lion, tiger, bear. Question number 3. Read the following stanza to solve the given questions. Mark 5. The parts of speech, every name is called a noun, as field and fountain, street and town. In piece of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describes a thing, as magic wand or bridal ring. The verb means action, something done. 1. Write nouns from the passage. Street, town, field, mountain. B. Which adjectives are mentioned in the stanza? Magic, bridal. C. Find the rhyming pair from the stanza. Stand, hand. Noun, town. Question number 4. A. Read the following stanza to solve the given questions. Mark 5. We shall overcome, we shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand, we shall walk hand in hand, we shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. A. What does the poet believe? We shall overcome someday. B. Which they repeated in the stanza? We shall overcome. C. Which is favorite line from the stanza? We shall overcome. Question number 5. A. Classify the common nouns and proper nouns. Marks 2. Girl, London, book, Sanjay. Common noun, girl, book. Proper noun, London, Sanjay. B. Make negative. Mark 1. 1. Wash the Goa. Don't wash the Goa. C. Write 5 lines about my school. Mark 5. My school name is. या ठिकाणी स्वतःच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. There are big playground in front of my school. My school is very big and beautiful. There are 12 classrooms. Our headmaster is very clever. My school is our second home. I love my school is very much. या ठिकाणी 5 लाईन दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 6A. Complete a dialogue between two friends about their studies. Mark 5. Mahesh, what are you doing, Ramesh? Ramesh, trying to solve a problem in maths. Mahesh, very nice. You are really fortunate that you understand maths. I hate maths. Ramesh, why don't you like maths? Mahesh, maths does not suit me. I love social studies. या ठिकाणी कंसात उत्तरं दिलेली आहेत. ती फक्त वरती गाळलेल्या जागेमध्ये आपल्याला लिहायची आहेत. बी. ट्रान्सलेट द फॉलोइंग रूल्स इंटू युअर मदर टंग. मार्क 8. अटेंड क्लासेस रेग्युलरली. नियमितपणे वर्गात हजर राहा. 2. ओबे युअर टीचर्स. तुमच्या शिक्षकांच्या आज्ञा पाळा. 3. आस्क क्वेश्चन्स इफ यू डोंट अंडरस्टँड. जर तुम्हाला समजले नाही तर प्रश्न विचारा. 4. पार्टिसिपेट इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. वर्गातील सर्व उपक्रमांमध्ये भाग घ्या. संकलित मूल्यमापन क्रमांक 1.
प्रथम सत्र परीक्षा 2021-2022 इयत्ता 7वी विषय गणित गुण 50 विद्यार्थी नाव शाळेचे नाव। प्रश्न पहिला अ दिलेली संख्या अंकात लिही। गुण 2 1 15,36,913 15,36,913 2 दिलेली संख्या अक्षरात लिही। गुण 2 50,42,814 अक्षरात 50,42,814। पुढचा प्रश्न आहे ब 1664 या संख्येमधील शतक व दशक स्थानाच्या 6 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे। गुण 2 6 शतक वजा 6 दशक 600 वजा 60 बरोबर 540। या ठिकाणी फरक काढण्यासाठी आपल्याला शतक आणि दशक यांची वजाबाकी आपण इथे केलेली आहे। 600 वजा 60 बरोबर 540। क विस्तारित रूपावरून संख्या लिहा। गुण 2 3,00,000 अधिक 40,000 अधिक 600 अधिक 50 अधिक 5। या विस्तारित रूपावरून संख्या आहे 3,40,655। 2 खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा। गुण 2 46,560 84,275 23,344। सर्वात लहान संख्या 23,344 46,560 84,275। ई रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। गुण 5 1 सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे। 2 जी संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या 1 आहे। 3 एक धनपूर्णांक व एक ऋणपूर्णांक यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो। 4 रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते। 5 जर दिलेल्या रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात। प्रश्न दुसरा अ 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा। गुण 2 जोडमूळ 59 61 व 71 73। ब खालील कोणांच्या कोटिकोणांची मापे लिहा। गुण 3 कोटिकोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते। 40 अंशाच्या कोटिकोणाची 50 अंश 20 अंशाच्या कोटिकोणाचे माप 70 47चा 43। क खालील कोणाच्या पूरक कोणांची मापे लिहा। गुण 3 पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 असते। 1 110 अंश 70 अंश 80 अंश 100 अंश 90 अंश 90 अंश। पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180। ई गुणाकार करा। गुण 2 1 ऋण 8 गुणिले ऋण 4 बरोबर 32। दोन्ही संख्या ऋण ऋण असेल तर त्यांचा गुणाकार धन येतो म्हणून ऋण 4 गुणिले ऋण 8 बरोबर 32 4 8 32। 2 8 गुणिले ऋण 5 8 पंचे 40 पण एक संख्या धन एक संख्या ऋण म्हणून ऋण 40। ई बेरीज करा। गुण 4 1 ऋण 17 अधिक 4 बरोबर ऋण 13। एक ऋण असेल एक धन असेल तर त्यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। 2 27 ऋण कंसात ऋण 12 ऋण ऋण धन होतं म्हणून 27 अधिक 12 बरोबर 39। ई बेरीज करा। 5.3/2 अधिक 3.1/2 गुण 2 5.3/2 म्हणजे 5 दुने 10 10 आणि 3 13/2 अधिक 3 दुने 6 आणि 1 7/2
दोन्ही छेद समान म्हणून 13 अधिक 7 म्हणजे 20/2. 2 आणि 20ला पुन्हा भाग जातो, बेदाही 20 म्हणजे उत्तर आले 10. दुसरा आहे वजाबाकी करा. 7.3/5 वजा 3.2/5. 5 7 35 आणि 3 38/5 वजा 5 3 15 आणि 2 17/5. 38 वजा 17 21/5. 5 चौक 20, 20 आणि 1 21/5. 4.1/5. प्रश्न तिसरा अ. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहा. गुण 2. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 ह्या 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत. ब. खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. गुण 4. 1. 32चे अवयव ह्या ठिकाणी पाडून दाखवलेले आहेत. त्याचे मूळ अवयव पडलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 150चे अवयव आहेत. 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. क. मसावी काढा. गुण 2. 1. 35 व 40. 35चे अवयव पाडलेले आहेत. 35चे अवयव आहेत. 5 गुणिले 7. 40चे अवयव पडलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. यातील सामायिक अवयव आपल्याला पाहायचा. त्यांचा सामायिक अवयव आहे 5 म्हणून 35 व 40चा मसावी आहे 5. तुम्ही हे आडव्या पद्धतीने सुद्धा याचे अवयव तुम्ही पाडू शकता. 2. लसावी काढा. गुण 2. 12 व 15. या ठिकाणी आपल्याला 12चे अवयव पाडायचे आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 दुणे 4, 4 त्रिक 12. 15चे अवयव पडले 3 गुणिले 5. सामायिक अवयव आहे 3. लसावी काढताना प्रथम सामायिक अवयव घेतला 3. नंतर उरलेले सगळे मूळ संख्या लिहायचे आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणून त्यांचा लसावी आला 60. 3 दुणे 6, 6 दुणे 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे 12 व 15चा लसावी 60. प्रश्न चौथा अ. सोडवा. गुण 4. 9p अधिक 4q आणि 13p अधिक 2q. त्यांची बेरीज केलेली आहे. 22p अधिक 18q बरोबर pच्या p खाली लिहायचे आहेत आणि मग त्यांचा बेरीज करायची आहे. दुसरा आहे 3a वजा 10b अधिक 16. bच्या खालीच बरोबर 2b वजा 7. त्यांची बेरीज केलेली आहे. 3a वजा 8b अधिक 9. 16 आणि 7ची वजाबाकी केलेली आहे. एक ऋण एक धन असल्यामुळे त्यांची वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 9 आलेले आहेत. तसंच ऋण 10 आणि 2चं झालेलं आहे. त्यांची वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह आलेलं आहे म्हणून ऋण 8b. उत्तर आलेलं आहे 3a वजा 8b अधिक 9. व्यवस्थित सोडवायचं आहे. ब. आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. गुण 3. या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि त्याच्यावरून सारणी पूर्ण करायची आहेत. AWB याच्या अंतर्भागातील बिंदूंची नावे R, C, N, X. बाह्य भागातील बिंदूची नावे T, U, Q, V, Y. कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे A, W, G, B. या ठिकाणी आपण ही सारणी पूर्ण केलेली आहेत. याला 3 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा
इयत्ता 7वी, विषय विज्ञान, गुण 50, विद्यार्थी नाव, शाळेचे नाव. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण 5. 1. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. 2. सापाची त्वचा खवलेयुक्त असते. 3. पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. 4. मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे. 5. विद्युतदर्शीने विद्युत प्रभार ओळखता येतो. ब. वेगळा घटक ओळखा. गुण 5. 1. तांबे, चांदी, लोखंड, लाकूड. वेगळा शब्द लाकूड. 2. केळी, सफरचंद, पेरू, बदाम. वेगळा शब्द बदाम. 3. वहन, अभिसरण, प्रसरण, प्रारण. वेगळा शब्द प्रसरण. 4. साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे, निवळणे. 5. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, मीठ. क. काय करावे बरे. गुण 4. 1. बाजारातून विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. उत्तर. हे पाहिल्यानंतर मी पाणीपुरी खाणार नाही. त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईन व हात स्वच्छ धुण्यासाठी सांगेन. 2. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. उत्तर. अशा ठिकाणी मी मिठाई खाणार नाही, कारण उघड्यावर ठेवलेली मिठाई खाऊ नये, त्यामुळे पोटाचे विकार होतात. यासाठी नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. प्रश्न दुसरा अ. वनस्पतींची 2 उदाहरणे लिहा. गुण 6. 1. एक बी असलेली वनस्पती. गहू, ज्वारी. 2. लाल फुले असलेल्या वनस्पती. जास्वंद, गुलाब. 3. काटेरी आवरणे असलेल्या वनस्पती. गुलाब, बोर. ब. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 6. 1. मृदेचे उपयोग लिहा. उत्तर. 1. वनस्पती संवर्धन, वनस्पतींची वाढ करणे. 2. जलसंधारण, मृदा पाणी धरून ठेवते. 3. अकार्यता, मृदेला हवा तसा आकार देता येतो. माठ, रांजण, पंत्या, भांडी बनवता येते. 2. दगडफुलाचे वैशिष्ट्य काय. दगडफूल ही वनस्पती सहजीवी पोषणातून तयार होते, त्यामुळे दगडफुलांमध्ये आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात. 3. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत. उत्तर. भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळ भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. क. चूक की बरोबर ते लिहा. गुण 4. 1. पेराच्या जागी खोडातून पाणी फुटतात. बरोबर. 2. वस्तूचा सरासरी वेग 0 असू शकतो. बरोबर. 3. समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे. चूक. 4. बंदिस्त हवा उष्णतेची सुवाहक असते. बरोबर. प्रश्न तिसरा अ. जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आकृती काढा व त्या भागांना नावे द्या. गुण 4. या ठिकाणी आकृती काढून दाखवलेली आहे. त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायचा आहे आणि ती आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ब. फरक स्पष्ट करा. गुण 4. 1. वस्तुमान व वजन. 1. वस्तुमान आदिश राशी आहे. वजन सदिश राशी आहे. 2.
वस्तुमान जगात कुठेही गेले तरी वस्तुमान बदलत नाही. 2. वजनात वजन पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. 2. चाल व वेग. चाल वेग. 1. चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेग. वेग बरोबर विस्थापन भागिले एकूण लागलेला वेळ. 2. चालीमध्ये एकूण कापलेले अंतर विचारात घेतले जाते. 2. वेगामध्ये गतिमान वस्तूचे विस्थापन विचारात घेतले जाते. क. जोड्या जुळवा. गुण 2. अ गट 1. परजीवी वनस्पती. 2. कीटकभक्षी वनस्पती. 3. मृतोपजीवी वनस्पती. 4. सहजीवी वनस्पती. ब गट 1. भूछत्र. 2. दगडफूल. 3. ड्रॉसेरा. 4. अमरवेल. उत्तरे: परजीवी वनस्पती अमरवेल, कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा, मृतोपजीवी वनस्पती भूछत्र आणि सहजीवी वनस्पती दगडफूल. ड. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. गुण 4. थर्मास, फ्लास्क. ई. कारणे लिहा. गुण 6. 1. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. उत्तर: हवेत पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प असते. हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जादा पाण्याचे गवतावर संघटन होऊन त्याचे दवबिंदू तयार होते. 2. मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे. आज माणूस शहरे वाढवण्यासाठी जंगलातील वृक्षतोड करू लागला आहे. त्यामुळे झाडे कमी होऊन पर्जन्यमान कमी झाले आहे. पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे योग्य विस्थापन होत नाही. म्हणूनच मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे. 3. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये. 1. फ्रीजरमध्ये पाणी ठेवल्यास पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठते. पाणी गोठताना प्रसरण पावते आणि त्याच्या आकारमानात वाढ होते. बाटली पूर्ण भरलेली असेल तर ती जागा न मिळाल्यामुळे फुटते. संकलित मूल्यमापन क्रमांक 1. प्रथम सत्र परीक्षा 21-22 इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र. गुण 50. विद्यार्थी नाव आणि शाळेचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागा भरा. गुण 5. 1. गुरु नानकांनी टिंबटिंब धर्माची स्थापना केली. गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली. 2. वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना टिंबटिंब असे म्हणतात. यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. 3. इब्राहिमचा पाडाव करण्यासाठी दौलत खानाने बाबरला भारतात बोलावले. 4. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. 5. सिद्दीला आदिलशहाने फाजल खान हा किताब दिला. ब. गटात न बसणारा शब्द लिहा. गुण 3. 1. पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू. गटात न बसणारा शब्द आहे बंगळुरू. 2. तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. गटात न बसणारा सिंधुदुर्ग. 3. अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, फाजल खान. गटात न बसणारा शब्द फाजल खान. क. इतिहास. क म्हणजे काय ते लिहा. गुण 4. 1. इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. 2. शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले चित्र. 3. बुद्रुक. मूळ गाव म्हणजे बुद्रुक. 4. वतन.
वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन या अर्थी वापरतात. प्रश्न दुसरा अ. नावे लिहा. गुण 5. 1. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. 2. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग. 3. संत तुकारामांचे गाव देहू. 4. शिवरायांचा जन्म झालेले ठिकाण शिवनेरी. 5. जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड. ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 5. 1. रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? उत्तर. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही हा उपदेश केला. 2. शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला? मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी त्यांची भावना होती, म्हणून शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध केला. 3. शिवरायांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले? उत्तर. शिवरायांचे निधन वयाच्या 50व्या वर्षी झाले. 4. तवारीख म्हणजे काय? उत्तर. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. 5. महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र सांगा. महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर होय. प्रश्न तिसरा अ. रिकाम्या जागा भरा. गुण 4. 1. आपल्या देशाचा संविधान हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. 2. संविधान सभेत एकूण 299 सदस्य असतात. 3. संघ शासनालाच केंद्र शासन असेही म्हणतात. 4. भारतात एकूण 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. ब. उत्तरे लिहा. गुण 4. 1. शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर. देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, महिला व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. 2. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर. वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे आणि या पद्धतीलाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात. प्रश्न चौथा अ. रिकाम्या जागा भरा. गुण 5. 1. लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. 2. चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. 3. पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात. 4. हवा उंच गेल्यावर विरळ होते. 5. भारताचा बहुतांश भाग हा मोसमी प्रदेशात मोडतो. ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 5. 1. सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा. खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. 2. द्रोणी म्हणजे काय? लाटेच्या खालच्या भागाला द्रोणी म्हणतात. 3. हवेच्या दाबावर परिणाम करणारा घटक सांगा. तापमान. 4. कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? मोसमी वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात. 5. वारा म्हणजे काय? वाहणाऱ्या हवेला वारा म्हणतात. क. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 6. 1. हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा. उत्तर. वाऱ्याची निर्मिती, वादळे निर्माण होतात, आरोह पर्जन्याची निर्मिती होते, श्वसन क्रियेवर परिणाम होतो. 2. पर्वतीय वारे कसे निर्माण होतात? उत्तर. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते, दरीचा भाग त्या तुलनेत उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब
जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. ड. फरक स्पष्ट करा. गुण 4. भरती ओहोटी. भरती 1. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात. ओहोटी सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते त्यास ओहोटी म्हणतात. 2. एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती येते. एकाच वेळी 2 रेखावृत्तांशी काटकोनात असलेल्या 2 रेखावृत्तावर ओहोटी असते. 3. भरतीच्या वेळी पाणी समोर ढकलले जाते. 3. ओहोटी वेळी पाणी मागे खेचले जाते. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.